जय हिंद. हा पामर आपणासारखाच भारत देशाचा एक मालक ॲडव्होकेट खतीब वकील. सरकारी नोकर आणि पोलिसांनी अनावश्यक, मनमानी आणि बेकायदेशीर कामं केली तर त्या कामांचे त्यांना अत्यंत गंभीर असे परिणाम भोगावे लागतात. तर झालं असं की 18 ऑक्टोबर 2024 रोजी उत्तर प्रदेशच्या बागपत पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गोमांस वाहतुकीच्या आरोपावरून मोहम्मद चांदचं महिंद्रा पिकअप वाहन जप्त केलं आणि त्याच्यावर उत्तर प्रदेश गोहत्या प्रतिबंधक अधिनियम 1955 अन्वये गुन्हा दाखल केला. बागपतच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मोहम्मद चांदचं ते वाहन जप्त करण्याचा आदेश दिला आणि मेरठचे विभागीय आयुक्त यांनी तो आदेश कायम केला. मोहम्मद चांदनं या दोन्ही आदेशांना रिट याचिकेद्वारे अलाहाबाद हायकोर्टात आव्हान दिले. तर हायकोर्टाला असं आढळलं की मोहम्मद चांदच्या वाहनात आढळलेलं मांस हे गोमांस असल्याचं साबित झालं नाही आणि असा कोणताही पुरावा मिळालेला नाही. पोलीस आणि प्रशासनानं केलेली कारवाई ही संपूर्णतः अनावश्यक, मनमानीपणाची आणि बेकायदेशीर अशी होती. सदर वाहन हे मोहम्मद चांदच्या रोजीरोटीचं, उत्पन्नाचं एकमेव साधन होतं आणि ते वाहन 18 महिन्यापेक्षा जास्त कालावधी करता जप्त ठेवल्यामुळे मोहम्मद चांदचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. सबब अलाहाबाद हायकोर्टाने असा निर्णय दिला की उत्तर प्रदेश सरकारनं मोहम्मद चांदला नुकसान भरपाई पोटी रक्कम ₹2 लाख द्यावी. मोहम्मद चांदचं जप्त वाहन 3 दिवसाचं सोडावं आणि सदर रक्कम ही सरकारला वाटल्यास मेरठचे विभागीय आयुक्त, बागपतचे दंडाधिकारी आणि पोलीस ठाण्याचे SHO यांच्याकडून जप्त करता येईल. जय हिंद.